नमस्कार, मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या न्यू रेसिपी ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत गावठी चिकन रस्सा, सिंपल आणि सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये। जसं माझी आई बनवते, ती खूप सिंपल पद्धतीने बनवते, पण इतकी भारी टेस्ट असते ना त्याच्या जेवणाला, अप्रतिम। म्हणजे तोडच नाहीये, माझं प्रत्येक वेळा तिच्या सारखं होतच असं नाही, कधी कधी जमते मला तिच्यासारखी भाजी बनवायला, पण मी आज ठरवले तिच्याच पद्धतीने मला बनवायचं आहे। सो इथं चिकन मी 4-5 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे। याला मीठ, हळद आणि अर्धा लिंबाचा रस चोळून व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान एकत्र व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशन करायला बाजूला करून ठेवायचं आहे। लिंबू पिळताना त्यातल्या बिया काढून घ्या, नाहीतर तोंडात कडवट लागतात। आपण हे बाजूला करून ठेवूयात, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते। त्याच्या आधी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा पूर्ण व्हिडिओ बघा, अर्धवट व्हिडिओ सोडू नका। कारण तुम्ही फुल व्हिडिओ वॉच केल्यामुळे इथं व्हिडिओची ग्रोथ होते। जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडून दिलात तर तो व्हिडिओ तिथेच पडून जातो, तो पुढे जात नाही आहे। सो एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही व्हिडिओ फुल वॉच करा, जेणेकरून व्हिडिओची ग्रोथ होईल। इथे मी 3 छोटे कांदे आणि 1 छोटा टोमॅटो छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। थोडासा मुठभर लसूण आहे आणि कोथिंबीर, हे आपण मीठ घालून वाटून घेणार आहोत। ही आपली ग्रीन पेस्ट झाली। यातली अर्धी पेस्ट आपण चिकनला लावणार आहोत। चिकनला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा सगळा ग्रीन पेस्ट जी आहे ती सगळी चिकनच्या पीसेसला मस्त लागली जाईल। छान एकत्र करून घ्या। इथे एकच छोटा कांदा घेतलाय मी, तो बारीक चिरून घेते। हा आपण चिकन शिजताना वापरणार आहोत। इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी तेल घातलंय आणि नंतर त्याच्यात कांदा टाकायचा। याच्यात मी कुठलाही खडा मसाला वापरला नाही आहे, किंवा कुठलेही मोठे अख्खे खडा मसाला जो असतो तो वापरला नाही आहे। आणि कांदा छान लालसर झाल्याच्या नंतरच त्याच्यात कोथिंबीर टाकली, ती छान परतून घ्यायची। आणि जी ग्रीन वाटण होतं आपलं, हिरवी पेस्ट होती आपण केलेली, ती पण त्याच्यामध्ये टाकायची, तेलामध्ये टाकायची आणि छान परतून घ्यायची। ती छान परतून झाल्याच्या नंतर मग आपण त्याच्यात चिकन टाकणार आहोत आणि ते पण छान परतून घेणार आहोत। चिकन छान परतून झाल्याच्या नंतर एक झाकण ठेवून वरतून पाणी ठेवून आपण छान त्याला वाफ काढून घ्यायचे। तोपर्यंत इकडं गरम पाणी ठेवलेलं होतं, ते मिक्स छान पातेलं आणि ते मिक्सरचं भांडं होतं ते छान भिजवून घ्यायचं आणि त्याचं पाणी आपण शिजताना वापरणार आहे। परत एकदा छान हलवून घ्या चिकनला ना त्याच्या अंगचंच पाणी असतं, अगोदर त्याच्या अंगच्या पाण्यामध्ये त्याला शिजू द्यायचं। ते पाणी छान आटून झाल्यानंतर मग वरतून दुसरं गरम करून घेतलेलं पाणी ते वापरायचं। छान ढवळून घ्या आणि नंतर कुकरचं झाकण लावून छान शिट्टी करून घ्या। इथे कुकर गार होतो तोपर्यंत भाकरी टाकून घेऊयात आपण एक साईडला। मी ज्वारीची भाकरी करते, तुम्ही बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी करू शकता, ते दोन्ही पण नॉनव्हेज सोबत खूप छान जातात। मी इथं ज्वारीची भाकरी बनवते। ज्यांना भाकरी बनवता येत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचे टिप्स आहे की पीठ तुम्ही छान मळून घ्या। मळून घेतल्याच्या नंतर तुमची भाकरी चिरणार नाही किंवा फाटणार नाही, किंवा सुरुवातीला तुम्ही जेव्हा कराल तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये जमणार नाही, पण एकदा दोनदा तुम्ही ट्राय केलं की तुम्हाला भाकरी पण साधी खूप छान जमून जाईल। एक गोड रिक्वेस्ट, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।
तुम्हाला कोणाला माझा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर माझ्या प्रोफाईलमध्येच माझी लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही कॉपी करून तुम्हाला ज्यांना कोणाला ती लिंक शेअर करायची असेल तिथं तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता, जेणेकरून माझ्या व्हिडिओची लिंक इतरांपर्यंत सुद्धा पोहोचेल. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून त्याची ग्रोथ होईल. आणि आवडलं असेल तर छानशी कमेंट करा. इथं मला शूट करायला खूप लेट झालं होतं, कारण ही रात्रीचं 10:30 वाजले होते मला हा स्वयंपाक बनवायला. जिथे आपल्याला 1 तास रेग्युलर रोजचा स्वयंपाक करायला वेळ जातो, तिथं शूट जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला मोस्टली 2 तास तरी आरामात जातात. 2-2.5 तास म्हटलं तरी कमीच आहे, कारण व्हिडिओ शूट करायचं, एडिट करायचं खूप डोकोदुखीचं काम आहे. त्याच्यामुळं याला पण खूप प्रचंड मेहनत आहे. सोपं किंवा इझी होणारं नाही आहे. इथे माझ्या भाकऱ्या बनवून झाल्या आहेत. भाकऱ्या बनवून झालं की मला मेन जायचं होतं माझ्या आजीसाठी जेवण. तिला खूप उशीर झाला होता जेवायला. इथे मी अर्ध्याच भाकऱ्या बनवून घेतल्यात. आता बघूया कुकरची हवा गेली का. किती तवंग किती छान सुंदर आलाय, कसलं भारी दिसतंय ना ते. शिजलाय का चेक करते आणि मग तिला अगोदर खायला देते, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला. इतका उशीर खरंच चालत नाही. बिचारी थांबती ते काही म्हणत नाही. कोणाकोणाला असं मस्तपैकी गरमागरम आळणी खायला आवडतं. मला तर खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही बघा मैना कशी वाट बघत बसली. आता हिला म्हटलं अगोदर खाऊन घे. तिची आपली एकच घाई, मी काय नवसाची आहे का, मीच कशी खाऊ ग अगोदर. हे पोरांच्या अगोदर मी कशी खाऊ. तिला बाई म्हटलं खा तू अगोदर आम्हाला, कारण खूप उशीर होणार आहे. माझं शूट करत करत चाललंय. असं ही मस्त टी व्ही बघत जेवण करते, तोपर्यंत आपण आतमध्ये भाजीची तयारी करूयात. मी आज एकदम सिंपल भाजी बनवणार आहे. अगदी आई बनवते तशीच करणार आहे. पण भाजी खरंच खूप भारी झाली होती, इतकी भारी झाली होती. तुम्ही एकदा ट्राय करा. आज संडे आहे, तुम्ही आजच ट्राय करा. कुठलाही जास्तीचा मसाला लागणार नाही किंवा वाटण लागणार. इथं कडकडीत तेल तापले, त्याच्यात अगोदर मी कोथिंबीर टाकली आणि 5 चमचे बाजरीचं पीठ टाकले. हे आहे ते सिक्रेट. वाटण्याच्या ऐवजी तुम्ही पीठ वापरू शकता, जे की मी बाजरीचं पीठ वापरलं आहे. ते छान परतून घ्यायचं आहे. छान परतल्याच्या नंतर मग लाल तिखट, इथं मी 1.5 चमचा लाल तिखट वापरलं आहे फक्त, आणि 2 चिकन मसाला पावडर, जे पॅकेट मला मिळतं ना 5 रुपयेवालं ते वालं, आणि 3 चमचे धना पावडर, जे मी घरी बनवलं धना पावडर ते वापरलं आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. तो मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याच्यात शिजलेलं चिकन टाकायचं आहे. दॅट्स इट, बस एवढंच आहे. आणि नंतर मग जो रस्सा आळणी रस्सा टाकायचा, आणि जे एक्स्ट्राचं पाणी तुम्हाला जेवढं रस्सा पाहिजे किंवा त्याची दाटसर किंवा पातळसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता. आणि छान उकळी काढून घ्यायची आणि मग वरतून कोथिंबीर टाकायची. मी ज्या पद्धतीने बनवले सेम तुम्ही तीच पद्धत वापरा. खरंच भाजी इतकी भारी झाली होती म्हणून सांगू, खरंच प्रचंड भारी झाली होती. दुसऱ्या दिवशीचा रस्सा इतका भारी लागत होता ना, त्या दिवशी तर आम्ही पोटभर खाल्लं, पण दुसऱ्या दिवशीसुद्धा भाजी खरंच अप्रतिम झाली होती. तुम्ही ट्राय करा, आजच बनवा आणि याच पद्धतीने बनवा. तुम्ही एक नाही, तुम्ही याच्या एकच्या ऐवजी 2 भाकरी आरामात कुस्करून चुरून खा, माझी गॅरंटी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट पण करा. चलो बाय. अरे वा, छान, मस्त. बरं मला सांग, तुला अशी चक्कर आल्यासारखं वाटतं? चक्कर आल्यासारखं हा थोडीशी येते. हो हो हो, छान, अप्रतिम अप्रतिम, छान छान. तुम्हाला आता त्रास व्हायला लागलाय, आपण बाहेर काय केलं
म्हातारी तर थांबता काय गडबड काय येते का ताप द्यायला मुशी जेवण कसं झालंय हा छान झाले छान झालंय